नमस्कार मित्रमैत्रिणींनो, भाग्यस्थानातल्या धनुराशीकडे आलो आपण. 20 ऑगस्ट ते 19 सप्टेंबर 2026 या महिन्याभरामध्ये धनुरास धनुलग्नासाठी कसे ग्रहांची मदत आहे बघूया. बेसिकली धनुरास ही भाग्यस्थानातली आणि प्रचंड आशावादी रास आहे. जगात काहीही अशक्य नाही याच्यावर त्यांचा विश्वास आहे. उदित गोलार्धामधली आणि नशिबाच्या स्थानातली ही रास आहे. जिथे तुमच्यावर संस्कार होतात ते भाग्यस्थान. उद्योजकांसाठी सप्टेंबरमध्ये दशमात आलेला 10वा बुध, मीडियाच्या कामामध्ये जे लोक CA आहेत, मेडिकल प्रॅक्टिशनर आहेत, लेखक आहेत, विविध प्रकारचं पोटेन्शियल बुध दाखवतो. त्यामुळे अशा सर्व लोकांना समोरून गुरुच्या दृष्टीत असलेला शनी यांना खूप चांगला काळ आहे. नो लिमिटेशन्स. सेवावृत्ती तर तुमची आहेच, आणि शनी जो तुमच्या कुंडलीत चतुर्थामध्ये बसलाय, या चतुर्थातल्या शनीवर अष्टमातून गुरुची 5वी दृष्टी पडतीये. गुरुच्या 5व्या दृष्टीला अमृत दृष्टी म्हणतात, आणि हा राष्ट्राधिपती किंवा लग्नेशच आहे. चतुर्थातल्या शनीकडे आणि स्वतःच्या राशीकडे बघतोय. मंगळ गुरु हे दोघंही एकत्रितपणे धनस्थानावर बघतायत. मिळकतीत वाढ होणार आहे. शनीची षष्ठावर दृष्टी असल्यामुळे, चतुर्थातून 3री दृष्टी षष्ठावर असल्यामुळे चुकीचं काम हा शनी करूच देणार नाही. लाभात आहे शुक्र स्वतःच्या घरी 2 सप्टेंबरपासून. खूप प्रकारचे लाभ तो देईल. तो षष्ठेश आहे. कला आणि क्रिएटिव्ह काम यांचा हा शुक्र खूप चांगला परिणाम देणारा बसलेला आहे. सरकारी लाभही चांगले होतील, कारण 17 सप्टेंबरपासनं रवी पण लाभामध्ये येतो. नोकरदार लोकांसाठी षष्ठाकडे बघणारा शनी हार्डवर्क आणि सगळ्यांशी सारखं वागून काम करवून घेईल. गुरु धनस्थानाकडे बघणारा मिळकतीत वाढ करणार आहे. काही वेगळे नोकरीमध्ये अचानक वेगळे कसले तरी अलाउन्स, रिवॉर्ड्स काहीतरी मिळतील. सरकारी नोकरीमध्ये असाल तर सरकारी लाभ, आणि 10वा रवी तर तो ऑगस्टमध्ये सहकाऱ्यांच्या बरोबर रेकग्निशन पण मिळवून देईल, लाभ मान देईल. नोव्हेंबर नंतर नोकरीत बदल होऊ शकतो. 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीच्या मेमध्ये. आत्ता आहे ते छान चालू आहे. गृहिणींसाठी गुरुची धनस्थानावर दृष्टी. दिवाळीच्या आसपास घरामध्ये चांगली बातमी मिळेल नातवंडाबाबत. बुध 9 आहे. घरातल्या वडीलधाऱ्यांशी थोडीशी चिंता असेल. 17 ऑगस्टपासून रवी केतू योग आहे भाग्यामध्ये. केतू रवीच्याच राशीत आहे आणि रवी तिथेच आलाय. हा फार चांगला योग आहे. पण वडिलांच्या तब्येतीला, जर तुम्ही वडील असाल, मूल भावंडांमध्ये मोठं सर्वात पहिला असाल, तर वडिलांच्या तब्येतीला थोडा त्रासाचा आहे. शिवाय गुरुची दृष्टी चतुर्थामध्ये आहे, शनी आहे तिथे, तर घरामध्ये काही सिव्हिल काम डागडुजी करून घ्याल. विद्यार्थ्यांसाठी शुक्राची पंचमावर दृष्टी. आर्किटेक्चर किंवा संगीत, नाट्यक्षेत्र अशा ठिकाणी शिक्षण घेणाऱ्यांना चांगलं शिक्षणामध्ये यश मिळेल, आणि यांना ऑन द जॉब थोडंफार सरकारी कामांमध्ये ट्रेनिंग पण मिळेल, किंवा मोठ्या संस्थांमधून स्पेशल शिक्षणासाठी बोलावणं येईल. पंचमेशाची दृष्टी सप्टेंबर नंतर धनस्थानावर. पैसे मिळतील. जर काही काम पण जोडीला करणार असाल, अर्थकरी विद्या असेल, तर पैसेही मिळणार आहेत. परदेशासाठी नोव्हेंबर नंतर राहू हा योग आणणार आहे. जानेवारी ते जून गुरुची व्ययावर दृष्टी आहे. वास्तूसाठी आत्ता वास्तूचा योग आहे, पण तिथे राहण्याचा योग मात्र लगेच नाही. ज्यांचा विवाहोत्सुक लोकांसाठी 2027 जून नंतर विवाहाचा योग आहे. संततीसाठी गुरुची दृष्टी नोव्हेंबरपर्यंत आणि धनस्थानावर, आणि नंतर जानेवारी ते जून परत तिथेच, आणि पंचमावर 2027 मध्ये सिंहेमध्ये गेल्यावर. भाग्यातून आहे पंचमावर. त्यावेळेला संततीचा योग आहे. 20 ते 40 वयोगटातल्या लोकांसाठी
नोकरीत जितकं काम कराल तितका लाभ मिळेल. 3, 4, 5, 6 सप्टेंबर मनासारखं तुम्हाला काम करता येईल. तुमचा ज्या लोकांशी संबंध येईल तिथे तुम्हाला चांगला अनुभव येईल. कारण चंद्र तुम्हाला 6वा आलाय, तो तुमच्याकडनं सेवाधर्म करून घेणार आहे. ऑगस्टमध्ये शुक्र रेकॉग्निशन देईल, सप्टेंबरपासून लाभ देईल. कारण ऑगस्ट नंतर 2 सप्टेंबरपासून शुक्र हा लाभात येतो स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत. त्यामुळे तो सर्व प्रकारचे लाभ कॅशमध्ये, टँजिबल इनटँजिबल दोन्ही. त्यानंतरचं आपण बघणार आहोत 40 ते 60 वयोगटातल्या लोकांसाठी, ज्यांचं रिटायरमेंटचं वय आलं आहे पण आणि घ्यावं का नाही ठरलं नाही आहे हे पण. 17 ऑगस्टपासून दशमेश भाग्यात आहे बुध. 50 ते 60च्या लोकांना रिटायर व्हावंसं वाटणार आहे. कारण दशमेश भाग्यामध्ये येणं हे दशमेशाला 12वा येणं आहे. पण लाभातला लाभेश खूप क्रिएटिव्हिटीची कामं आणि 15 सप्टेंबर नंतर सरकारी लाभ देत आहे. दशमातून जाणारा रवी ऑगस्टमध्ये सरकारी मानमरातब मिळवून देणार आहे. 17 सप्टेंबरपासून रवी 11वा येतो. हा सरकारी कामामध्ये खूप चांगला. त्याच्या आधी 10वा आहे, तोही चांगला. 60 ते 90च्या वयोगटातल्या लोकांना भाग्यातला केतू सगळं काही मिळालं. आता काय राहिलंय, अजून काय आणि कशासाठी करायचंय. निराशावादी नक्कीच नाही आहे धनुरास. पण असा सूर येईल याचं कारण मुळातच ऐहिक सुखासाठी काम करणारी तुमची रासच नाही. हिच्या दोन्ही म्हणजे गुरुच्या दोन्ही राशी या उदित गोलार्धामध्ये येतात, भाग्यस्थान आणि व्ययस्थानामध्ये. त्याच्यामुळे अजून कशासाठी करायचा आटापिटा. कामाचं स्वरूप बदला, मोबदला वगैरे यापासून तुम्ही लांब असता. रवी केतू भाग्यात आध्यात्मिकतेतलं कर्म तुमच्याकडून करून घेणार आहे. खूप तयारीने करून घेणार आहे. चॅरिटी कराल, मोठ्या प्रमाणावर लोकांसाठी झटाल. आणि तसंही धनुरास ही लोकांसाठी काम करणारी रास आहेच. कारण भाग्यस्थानामध्ये ती वडिलांच्या संस्काराची रास आहे आणि व्ययस्थानामध्ये गुरुची दुसरी रास ही तुमच्या स्वतःच्या ओळखीची रास आहे. बरोबर ना. आता तुमच्या नक्षत्रांप्रमाणे बघूया. मूळ हे केतूचं नक्षत्र, पूर्वाषाढा हे शुक्राचं नक्षत्र आणि उत्तराषाढा हे रवीचं नक्षत्र. अशी मुळातली धनुराशीची व्याप्ती आहे. मूळ नक्षत्राच्या लोकांना आरोग्यदायी दिवस 22-23 ऑगस्ट, गृहसौख्य 28 ऑगस्ट 4 नोव्हेंबर. कष्टसाध्य धन आहे 6 सप्टेंबर 15 सप्टेंबर. धनयोग चांगला आहे 14 ऑगस्ट 13 सप्टेंबर. पूर्वाषाढा या शुक्राच्या नक्षत्रासाठी नात्यांची अतिशय चाड असणारे हे नक्षत्र. आरोग्यदायी दिवस आहे 24 ऑगस्ट. गृहसौख्याचे दिवस आहेत 27 ऑगस्ट 5 सप्टेंबर 14 सप्टेंबर. कष्टसाध्य धन आहे 6 सप्टेंबर 16 सप्टेंबर. धनयोगाचे दिवस आहेत 25 ऑगस्ट 3 सप्टेंबर 12 सप्टेंबर. नशीब चांगलं असणार आहे. मुळात नशिबाची जी रास आहे 22 आणि 23 ऑगस्ट. उत्तराषाढा या रवीच्या नक्षत्रासाठी आरोग्यदायी दिवस 24 ऑगस्ट 3 सप्टेंबर. गृहसौख्याचे दिवस 6 सप्टेंबर 15 सप्टेंबर. धनयोगाचे दिवस आहेत 25 ऑगस्ट 3 सप्टेंबर 12 सप्टेंबर. अचानक धन मिळेल 22 ऑगस्ट आणि नशीब चांगलं आहे 23 ऑगस्ट. धनयोगाच्या दिवसांमध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत, तर काम अर्थातच तुम्ही खूप करताच. कष्ट करणारीच तुमची रास आहे. कष्टसाध्य धन आहे तेव्हा तब्येतीकडे लक्ष द्या. जरा तब्येतीकडे लक्ष देणं ही गोष्ट तुम्हाला थोडी सांगावीच लागते. कारण लोकांसाठी काम करण्यामध्ये एकदा झोकून दिलं की तुमचं स्वतःकडे लक्ष नसतं. आणि जेव्हा ग्रहसौख्याचे दिवस आहेत, तुम्ही माणसाचे भुकेली आहे धनुरास. त्यामुळे घरात लोकांना बोलवणं, काहीतरी सण समारंभ काहीतरी साजरं करणं हे तुम्हाला आवडतंच. ग्रहसौख्याच्या दिवसात हे करा. आता श्रावण महिना तर सण समारंभांचाच महिना आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही. कशाला बोलवायचं हा कारण शोधावंच लागणार नाही. नशीब चांगलं आहे, नशिबाचीच रास आहे. त्यामुळे तुम्हाला हा महिना चांगला देऊन गेला ना आपल्याला सगळं यश, असं वाटणाराच महिना आहे. तुम्हाला कसं वाटलं भविष्य? धनुराशीचे जे लोक आहेत त्या सगळ्यांनी मला मेलवर सांगायचं आहे तुम्हाला काय पटलं आणि तुम्हाला कसं दिसलं. धनुरास कशी आहे हे माझ्या इतर व्हिडिओजवरनं तुम्ही शिकून घ्या.
तुम्हाला जर ॲस्ट्रॉलॉजीत रस असेल, कारण धनुराशीला तो असतो, तर माझ्या क्लासला या. जानेवारीपासून मी नवीन बॅच सुरू करते आहे. मला मेलवर कॉन्टॅक्ट करा. तुमच्या अभिप्रायांची मी वाट बघते आहे. तोपर्यंत बाय बाय.